हे बघा इकडे काम जोरदार चालू आहे. इकडे आहेत ना पकोडे मस्त रेडी झालेत अर्धे. शेवटचा हा लेग पीस बाकी आहे. हा एक शेवटचा गाणा आहे. चाट मसाला टाकला ना एक नंबर म्हणजे एक नंबर. आता काय झालं आतमधल्या चुलीची तयारी चालू आहे त्याच्यामुळे बघा 2 ठोकळे झाला इकडं. मोठ्या झोपड्यासाठी मोठा माणूस मागवलाय पहिल्या 35च्या पार्टीला. चिकलू ठेव डायरेक्ट त्याच्यावर मार. हा मार चल. बाकी लाकडं तिथून घेतलीस. आता हे बघा हे झाले आमचे पकोडे. इकडे झाली पोपटी ना बरोबर 12 वाजे बरोबर. बरं एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. शाबास. हो हो सूर्य बघितलं कसला मस्त आला आणि सगळीकडे पूर्ण हे बघा धुकं पसरलंय. सगळीकडे पूर्ण फॉगी लोकेशन झालं. हे बघा चेक करा. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आहे ना वाफ येते पूर्ण तोंडातून. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आता बऱ्याच दिवसांमध्ये जवळपास मला वाटतंय 7-8 दिवसानंतर आपला ब्लॉग आला असेल हा. कारण मध्ये सगळी गडबड चालू होती. खूप साऱ्या गोष्टी यातून आहेत. दुसऱ्या वर्षाची म्हणजे नवीन वर्षाच्या हिशोबाने उद्यापासून नवीन वर्ष चालू होईल. काय ते तुम्हाला पुढं सांगतो. या चॅनलला कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज कसा 31चा प्लॅन आहे म्हणजे दरवर्षी आपण करतो. यंदा पण सेम प्लॅन आहे. आता कसं आहे गौरव मला वाटतं कुठेतरी गेलाय बाहेर. बाकी सर्वजण तर आहेत. आणि अजून एक आपला आदित्य येणार आहे. तुम्हाला मग काल बोलून झाला. ठीक आहे तुला सांगतो. आता कसं आहे अजून काय उठलीच नाही कारण सकाळ सकाळी गुड मॉर्निंग झालंय. सर्वांशी डिस्कशन करू काय संध्याकाळचं काय करायचं आहे काय नाही. मग सगळं ठरवू. मग होतोय नाही होतोय ते पुढलं आहे. कारण बघूया पहिलं डिस्कशन होईल मग सगळ्या गोष्टी पुढच्या होतील. आजच्या दिवसाचं सगळं हे शेड्यूल असणार आहे. दुसरं पण तुम्हाला सांगतो की पुढलं काय होणार आहे. कारण आजचा म्हणजे नवीन वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आपला. 31 तारीख बोललो 31 डिसेंबर. पुढल्या वर्षात आपल्या नवीन गोष्टी चालू होतात. नवीन काय आहे ते तुम्हाला एंडिंगला सांगतो. त्याच्यामुळे शेवटपर्यंत राहा. चलो दिवसाला सुरुवात झालेली आहे. पूजा करतो. पूजा झाली. बाकीचं काम चालू करू. नंतर सर्वांची मिटिंग घेऊ आणि मग पुढचं शेड्यूल ठरवूया. कारण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आला ना म्हणजे ब्लॉग कंटिन्युटी पूर्ण तुटली होती. घेऊन जा. अरे काय होतंय बसली गाडी. चलो मीटिंगला आमचे माणसं ओमकार मयुरेश इकडं मंथन मी आणि आता एक राहिलाय आपला आदित्यचा मेन माणूस. बाकी नाही कोण आपल्या नाही ह्याला बोलूया त्याच्यामध्ये आमची वेगळी पार्टी. कारण आता कसं होतं 31ला प्रत्येकाची वेगळी पार्टी असते. इकडे पोरं आले ती पण 31ला त्यांची पण तिकडे मजा चालू. जरा डिस्कस करतो आणि मग तुम्हाला काय हे वही बघ हे बघ माय. अरे आया गेली गाडी. स्कूटीची लागणार आहे रे. आता हे बघा सगळं डिस्कशन झालं. निघालो काय काय बनवायचं काय नाही. मी तेच त्याला बोललो चिकन घेऊन येतो म्हणून आता परत आम्ही चाललो. पार्सल तसं आणत होतो. चिकन घेऊन येतो मॅरिनेशन करू ठेवू म्हणजे कसं ते आतापासून लावलं ना म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त मुहूर्त. टायमात लावला का ते प्रॉपर गिरत नाही. यामध्ये मसाले असतात ते. चिकन घेऊया मॅरिनेट करू. आडवं 3 मेन होईल बरोबर. एक रेडी मध्ये येईल आणि 2 आपल्याला बनवायचे. चायनीजचे आहेत ना हे न्यायला आले बरोबर. राईस देशील काल रात्री बोलते झालं का आम्हाला बोनलेस आहेत ना त्याच्या आयातून बोनलेस 1 किलो. चलो भाई हे बघा इकडं एक पोपटीची झाली आणि इकडे पकोड्यांची सोय झाली. पकोड्यांसाठी बोनलेस घेतलेत. पोपटीला जवळपास 2-2.5 किलोची कोंबडी तोडून घेतले. बाकी त्याच्या हातात अंडी आहेत आणि त्यांची आत्ताची खायची पार्सल आहे घरची. आता जेवण ते वेगळं आहे. आता कसं आता हे सगळं मॅरिनेशन करू म्हणजे संध्याकाळपर्यंत एकदम प्रॉपर होईल. ते मसाला वगैरे जाऊन आणायचे आणि आधी तिथं येईल तेव्हा त्याला येताना तिकडून पार्सल आणायला सांगतो बिर्याणीशी. कारण आपल्याला ठरलेलं आहे ना तिकडूनच आणतो. येताना त्याला तुला घेऊन ये म्हणजे आपल्याला तिकडे जायला नको. चल तेव्हा तिकडे त्याच्यामध्ये आहेत ना आपले बोनलेस वाले आहेत आणि हे इकडे पोपटी पीस आहेत. कारण हे पीस थोडे मोठे मोठे आहेत. हे पोपटी पीस होतील आपले. ते बोनलेस आहेत. दोन्ही पहिला वॉश करून घेऊ मॅरिनेट करूया आणि मग डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवायचे. जेवण पण आपलं रेडी आहे.
आता हे बघितलं, हा सगळा सेटअप घेतला, लाईट घेतलं, लाईटचं स्टँड घेतलं लावायला, इकडे ग्लास आहे, तेल वगैरे, स्पीकर घेतलाय. बाकी चिकन मगाशी सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं, कारण का तिथं मस्त मुरला असेल, त्याच्यामुळे तर ते घेऊया आणि निघतोय आता. हळूहळू सगळी तयारी करूया. मगाशी काय आलं, ते मॅरिनेट करायला घेतल्यानंतर मध्ये मी काही शूट केलंच नाही, ते दाखवताना आलं, ते पण घेतोय. बाकी आता बघतो बाहेर आले की ना, अजून एक माणूस यायचा आपला, त्याच्यामुळे त्याला येताना शेवटची पार्सल सांगितलं, तू येताना घेऊन येते. हे इथं काढलंय, तिकडून अजून चालू आहे सामान. हे बघ, हे इकडं बाहेर निघालंय सगळं. हे मला वाटतं पोपटीवाला आहे आणि ह्याच्या आतमध्ये मॅरिनेशन वाला आहे, म्हणजे मॅरिनेशन नाही सॉरी, पकोडेवाला आहे, चिकन पकोडेवाला, चिकन आतमध्ये. हे सगळं पाण्याची बॉटल हे झालं. मयुरेश आलाय, बाकीची गॅंग आमची कुठे आहेत माहित नाही. एक एक काढलो, परत एक एक आठवते, हे पैसे पैसे परत नको यायला, हाय जवळच पण परत नको एवढं. हा दे, धारा पण आला पकोडे काढा. फायनली आहे ना, आपल्या शेतातील लोकेशन वरती आहे ना पोहोचलोय. आता हे इथं सगळं हे आहे, ते काढून जायचं आतमध्ये पण आहे ना सगळं गवत झालेलं, फक्त आंब्याखाली बसायला जागा आहे. इथं आता लावू आपण बाहेरच्या साईडला पोपटी इकडे, कारण इथं कसं सगळं ओपन आहे, कारण आंब्याला कसा मोर आलाय ना, त्याच्यामुळे त्याच्या खाली नाही लावू शकत. बाकी आम्ही आला ओमकार गेला डायरेक्ट खालीच गाडी घेऊन. हा इकडे आलाय मटक घेऊन, तो का आला थांबला का आणायला झाला, ते हलत असेल ना, पडल ते. हा ठेव, इथे ठेव, खाली ठेव. मग ते हे घेऊन येता, टोप घेऊन येता. तो डायरेक्ट खालीच गेला, आला तो. इथं लाव गाडी, इथं हे बघ, इथं लाव, इथं तार इकडे साईडला, या साईडला लावला आपण. हा बस लावून ठेवतो. बघ आता स्टँड बघा, परत पडेल. तो एवढा पॅसेज आहे ना. हा आता काय झालं, पोचलो, सगळं सामान सेटल डाऊन केलं. आज त्याचा येतोय, त्याला काय फोन करतो, पण तो येताना ती बिर्याणीची पार्सल तो घेऊन येणार आहे. पण तो येईल परत, त्याला पण रस्ता माहिती नाही इथला कुठं आता येते, त्याला सांगायला लागल. आणि ह्याचं पण काहीतरी घरी बोलते पार्सल द्यायचंय, म्हणून बाकीचं सामान ठेवलं. ते दोघांना बोलतो मी तिथे मामोल्डी काढा, तोपर्यंत आम्ही आलो. लाकडा गोळा करून साईडला ठेवा, म्हणजे कसं सेटअप रेडी होईल. तोपर्यंत आमचे पार्सल आहेत. आणि येताना थोडंसं पेट्रोल घेऊन, पेट्रोल विसरलो आणायला, पण पेट्रोलला ते बरं पडतं. पण 2 स्कूट्या घेऊन आलो ना, माझ्या गाडीतून पेट्रोल काढून घेऊन आलो. चलो, माणूस पण पोहोचला आमचा. बघा आमच्या बिर्याणी आल्या. आता म्हणजे उभा राहून मला 2 मिनिटं जमते झाली असतील आणि पोहोचला. म्हणजे जास्त मी तेच बोललो, गेलो तर परत तुला फोन करून सांगायला लागला, असं हे तसं देशात चल आमच्या सोबतच. चलो झालो, गाठ मारते, चला जाऊ दे. नाही इथं टाकली काय, चलो परत आता काय झालं, आतमधल्या चुलीची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे बघा 2 ठोकळे झाला इकडं. मोठ्या झोपड्यासाठी मोठा माणूस मागवलाय पहिल्या 31च्या पार्टीला. कौन है वो कहां से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया. अरे आईला टाकशील कॅच नको काय रे, सिमेंटचा जाऊ दे. आपल्याला काम करायची मतलब. चलो माणूस पण तसा मोठा मागवला त्यासाठी. बघा आता हे ह्याच्यात आपली याला थोडं कॉपीराइट येईल बाबा, म्युझिक फील थोडा कमी. हा बरोबर, थंडी लागेल, बरोबर आहे. आता हे बघा, आता मी काय करतो, आता तिकडे हे बघा त्या साईडला चुला एक रेडी केलाय, म्हणजे जिथं आपल्याला पकोडे तळायचे आहेत ना, तो आपण रेडी केला तिकडे. मग आता मी सध्या पोपटी रेडी करतोय, मग पोपटी लावायचे बाहेर. आंबे आहेत ना, तेच बोलतो मोहर आला त्याला, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे तयार करा. पोपटी भरतो, मग पोपटीकडे जाऊ, पोपटी लावू आणि मग इकडे तळ सगळं आरामात खाऊया. बिर्याणी पण आपल्या आल्यात, मग आपला माणूस घेऊन आलाय. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायची, नवीन वर्षात काय सुरुवात होत आहे ते सांगतो. अजून थांबा, अजून व्हिडिओ संपायला बराच वेळ आहे. काय काय बनवून ते बघा, मस्त एन्जॉय करा घरी बसून तुम्ही पण. मग तुम्हाला सरप्राईज आहे, मजा येणार. आता आहे ना, हे बघा चालू केलं आम्ही. आता पोपटीचे पीस रेडी करतोय. प्रत्येकाला काम दिलंय, एक जण लाईट पकडलंय, एक जण बघतंय, एक जण फॉईल पेपर धुतोय, एक जण व्हिडिओ काढताय. प्रत्येकाची काम आहे, कोण बोलणार नाही. अभी मजा आएगा ना. नाही म्युझिक प्रमाणे अशा
एकदम पण मोठे करू नको, थोडे कमी ओमकार थोडासा जवळ आहे सिनेमॅटिक जवळून सगळ्याचा जवळून जा मयूर शिंदे जा, तुला माहिती आहे ना, जा त्याला भेटू. नाही बस नाही करत ओमकार माझ्याकडे झोमॅटो. आता हे बघ आहे ना पोपटी हाय 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 पोपटी रेडी झाली म्हणजे बनव म्हणजे पॅक करून एकदम रेडी झाली. 2 पीस आले ते राहू दे, ते आपण तळाला घेऊ. आता बाहेर जाऊ. नाही नाही पहिलं काय करू हे मी तेच बोलतो. हे वाटलं ना आता हे संपतंय ना पोटात जागा तर मागवू, नाही तर मग दुसरं काहीतरी बघू. हा चलो चलो आपल्याकडे हे चिकन ओमकार इथे थांबतस तू साऊथ इंडियाला कधी गेलेलो तेव्हापासूनची इथे इथे बसशील ना. हे घे ना मडका घे ना साऊथ हे घे. चल मी घेतो. काय आला ती काय नाही घेतलं मी. चल रॉकेल घेतला. अरे रॉकेट तो मटका घेऊन येते. चल सहा येत असतील, 6 का 8 असतील फुल. अरे लॉलीपॉप मागवलं पटकन जिरते रे. ए माणूस माग जर मावल करून टाक. चिकलू उठला आगाल सकाळ झाली चिकलू उठला. चिकलू करू ठेव डायरेक्ट त्याच्यावर मार. हा मार. चल बाकी लाकडं घेतलीस. लाकडा हल्लीच नाही पहिले लाकडं जाऊ मग पाला टाकू. लाकडा हल्लीच नाही ते आतमध्ये जायचं. जा माहिती तू जा दोघाय जा पाहुण्याला काम मजा येता. तुम्ही दोघाय जा आणा. आम्ही जरा इथं डिस्कशन करतो. इकडचे आहे ना आता पोपटीचा पूर्ण रेडी केला, मस्त त्याचा धग बनवला आणि आता आपला पकोडे तळायचं काम. आता हे इकडच्या चुल्यावर आलोय. आता बोल इकडचा पेटवायला घेऊ द्या. काय लाईटर त्याच्याकडे आहे. जा ओमकार लाईटर त्याच्याकडून माझ्याकडे हाय लाईटर. नाही ना हाय हाय. अरे काय रे भैया त्या माणसाला ठेवलं आम्ही तिकडं. त्याला तुझी इकडचं बघ तो बंद आम्ही इकडचं तयार करतो. पिशवी पिशवीत ठेव. हा एक साइडला करून ठेव. पण ती आता आहे ना हे बघा आता ह्याचा पॅन चालू आहे आमचा पकोड्यांचा. तेल पण आमचं झालं. एक टेस्ट करू आपण बारीक टाकून. एक आहे ओके हाय होतंय गरम होतंय.
पकोड्यांचा पण एकदम मस्त प्लॅन आहे. पोपटी पण तिकडे झालाय, इकडे पकोडे दे झाला ना आपला झालं. खुर्ची जा बघ खुर्ची. जवळ जवळून मग काय म्हणता लाकडं इकडे दे. दाग दाग दाग. पण लाईट बीट टाकलं उकलते उकलते हो नाही पडपडतंय. तू बघ पाठवून तुझ्या चड्डी देऊन काहीतरी घुसल. अच्छा ठीक आहे. आणि हे पोपटीतले पीस आहेत ना, यांना कॉर्नफ्लॉवर नाही, या कॉर्नफ्लॉवर आहे. हे एकदम मस्त होतं. हे पोपटी पीस आहे. हे पोपटीतले आहेत. चिटकून राहतील ते ना. हा नाही होत ते बरं. भाला आहे बघ. आपला टेंट हाणा होता नाही. हे बघा इकडे काम जोरदार चालू आहे. इकडे आहेत ना पकोडे मस्त रेडी झालेत अर्धे. शेवटचा हा लेग पीस बाकी आहे. हा एक शेवटचा गाणं आहे. एक चाट मसाला टाकला ना एक नंबर म्हणजे एक नंबर. आणि मला कसं बनवायला आवडतं म्हणजे ग्रुपमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी असतात ना तेव्हा प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करतं. कोणाला काय सांगायला लागत नाही. मी बनवायचं काम घेतो, बाकीचे आता ह्याही सगळं हे लाव केलं, आग पेटवाचं हे करतं ह्यांचं काम. अर्धे दोघं जण तिकडे पोपटी बघतात. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करतं जिथं ग्रुपमध्ये असतं तेव्हा. असं आहे, त्याच्यामुळं ते बेस्ट होतं एकदम. आणि काम पण पटापट होतं. आता हे चाललं एकदम जोरदार मस्तपैकी एन्जॉय करतो आम्ही. आता हे बघा हे झाले आमचे पकोडे, इकडे झाली पोपटी. बिर्याणी घेतलीत, बिर्याणी तिकडे आहे ना. हा बिर्याणी तिकडे आहे. बाकी सगळं आमचं रेडी सेटअप. तिकडे लाईट लागलंय, मस्त एन्जॉय करतो. पहिला चाट मसाला लागतो पण थोडंसं तुमच्या यासाठी टेस्ट करून बघतो. पण टेस्ट एक नंबर झाले बघा. 22 वसूल पंपा कोणता सगळंच भारी झालंय. हे कसं झालं माझ्या पोपटी एक नंबर ना. तुझ्या हो मस्त. हे पोपटीत आता अंड झालंय, इकडं आलंय. हे कसा एक नंबर नाही आयटम कसा आलाय बोले. एवढा विचार मी खाण्यात बिझी आहे. आणि द्या भाई बोलायला टाइम नाही. कसा म्हणतो एक नंबर झाला जबरदस्त. चाट मसाला टाकला, भारी काम झालंय. ओमकार ओके एक नंबर. बस बस चलो आता जरा आम्ही एन्जॉय करून खाऊन घेतो मग तुम्हाला भेटेल. बस बस ए बस बस. आता इथं हे बघा सगळं जेवण वगैरे झालं. एक लाईट आपली तिकडची संपली, पण ही एक लाईट आपल्याकडं ह्याच्यावर आहे. आता सगळं पहिले भराभर करतोय. जवळपास हॅपी न्यू इयर व्हायला म्हणजे 2026चं वेलकम व्हायला जवळपास 15 मिनिटं बाकी आहेत. आणि 15 मिनिटात वेलकम होईलच. पण पुन्हा एकदा आता इथपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला एकदा माझ्याकडून आणि माझ्या सर्व मित्र परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्व फॅमिलीला हॅपी न्यू इयर. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 जसं आता सध्या आपल्यासाठी एकदम नॉर्मलच गेलंय. काय चांगलं पण नाही वाईट पण नाही. 2026 मध्ये खूप सारे प्लॅन आहेत. उद्याची 1 तारीख आहे. उद्यापासून सगळ्या गोष्टींची सुरुवात करायची आहे. असंच सगळ्या बघूया 2026च्या शेवटपर्यंत काय किती सक्सेस होते, तुमचं सपोर्ट किती राहतो, सगळ्याच गोष्टी. आणि ज्या आपण करत आहोत त्या गोष्टींमध्ये यश किती भेटतं. पण बी पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी करूया. चलो 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 चलो. बाकी आता हे सगळं बॅकअप करतो आणि मग निघूया. नवीन चिकन झालाय रेडी 69. आता भरू आणि मग जाऊया. चलो गाडी नंबर 1 इकडे 2 सेटअप झाला सगळा आमचा पॅकअप. इकडे 3 आणि त्या लाईट बघितलं चालू आहे तिकडे सगळा. तो चालू आहे आपला डान्सचा प्रोग्राम. तिकडे जाऊ आता. हे सगळं सामान अरे हा अरे यार हे लावा. बाबा रे बाबा बरी आठवण पडली. शिवाय पडल्या असत्या तर जाऊ मग आम्ही. हा जा तुम्ही जा बाहेर जा. तुम्ही आलो आम्ही काढू. आता आहे ना तुम्ही सगळं घरी ठेवतो आणि मग जातो डान्स बघायला. बरोबर 12 वाजे बरोबर. बरं एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर आमच्या सर्व मित्र परिवाराकडून. त्यानंतर बरोबर 12 वाजे बरोबर 12 वाजे इकडे लाईट चालू आहे. चलो
आय शाबास. आता फटाके बघितलेत ना पूर्ण सगळीकडे, दोन्हीकडे पण फटाके फुल जोरात एकदम. इकडे पण जो प्रोग्राम चालू आहे तिकडे पण पाठी वगैरे रिसॉर्टला पण सगळेच लावलेत. हॅपी न्यू इयर जोरदार सगळे स्वागत केलं नवीन वर्षाचं. आता आम्ही पण आलो सामान उतरवलं, आता पुढे जाऊया प्रोग्राम बघायला. हे बघा इकडे पण चालू आहे. संपले काय कॅमेरा चालू करायला संपले मला वाटते. अशा प्रकारे 2025 संपलेला आहे आणि 2026 चालू झालेला आहे. हा फुल गाड्या सगळ्या कसे आहेत, जिल्हास्तरीय आहेत ना कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे पब्लिक पण तेवढीचा बघायला आणि सगळ्याच गोष्टी हे इथं लावले त्या समोरती. आय शाबास. हे बघा इकडं फटाके फुटतात, इकडं आईस्क्रीम खायला चाललोय आणि इकडं सगळा प्रोग्राम चालू आहे. तो थांबा मला दाखवतो. इथं पण सगळी पब्लिक उभी आहे. काय आलं गाडी ठेव. विश्वरूप कला मंच, शिवम डान्स अकॅडमी, एनके कला मंच, एन्जॉय डान्स अकॅडमी, रिझम डान्स अकॅडमी, सोनाली. हॅलो माणूस सामला आमचं तिकडं. चला काय आलं, पेट्रोल भरत आहे. 1000 लिटर कॅपॅसिटी. भरत आहे का पेट्रोल डायरेक्ट प्रत्येक कप्प्यावर रे. पहिलं तिकडे जाऊ मग डान्स बघू. हे स्पॉन्सर पळाला तो बघ. ये पडू नको तसा ते गाडीवर बसून वाट बघतोय. इकडून देऊ का तिकडून देऊ. किती वाले 45. हा हे बरोबर आहे. 25 वाले बरोबर आहे. त्याला घे ओमकार. तो काय त्याच्याकडून देत नाही, ते पैसे राहिले देत. हा ते कसा कसा अय्या पाय दिला रे. आता जाऊ दे काय झालं आता काम. आता इकडूनच असा जाय. चलो भाई अशी पांडू हवालदार सगळे घरात लागले. रामराम व हिंदू या रामराम आपल्याला वाईट समज ना राजकीय भारतीय. आता समोर उभं होते आंधळा. आता आंधळा मागतोय डोळा. ह्या मायला आमचा आंधळा मागतो डोळा. आणि मुक्का उमर नाव सुभेदार तानाजी मालुसरे. आता हे बघा सगळं आता आटपलो. हे अजून बघतात कारण जवळपास मला वाटते ना 15 का 16 टोटल आहेत ना. अजून डान्स टोटली 15 का 16 आहेत. त्यातले काहीतरी 10-11 वाजता चालू होतं. अजून 5 आहेत पण तरी पण अजून एकातला जास्त जाईल. ते होईपर्यंत नाही होईल जोपर्यंत सकाळी उठायला लागतं. की थांबलीत मम्मी बाबा बघते ते लोक पण तिथंच होते. तुम्ही बसा बोलून येता का आपण बोललो तर नाही बोलतो मी थांबते मम्मी सोबत. ठीक आहे या बोलतो मी चाललो. ते सामान सगळं बाहेर ठेवते आतमध्ये घेऊ आणि झोपूया. आणि मेन काय सांगत होतो व्हिडिओ स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की काहीतरी नवी 2026च्या हिशोबाने आपलं नवीन आहे आपल्या डोक्यात. म्हणजे आपण ते करणार आहोत. तर एक चांगली गोष्ट अशी आहे की मी नवीन म्हणजे आपलं जे चॅनल आहे ना हे तुमची आपली युट्यूब फॅमिली आहे. हा बाई तुमचा हे काढून मला जाऊ दे. सगळा काढू काय दिसत नाही पुढचा. येऊ दे इकडे उजेड देऊ दे. तर आपलं आहे ना नवीन चॅनल ओपन होत आहे. जसं हे आपलं प्रथमेश पाटील जे आपलं ब्लॉगचं चॅनल आहे तसंच आपलं प्रथमेश पाटील 2.0 हे आपलं दुसरं चॅनल असणार आहे. आणि त्याच्यावरती सगळ्या क्रेझी व्हिडिओ असणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट बोला. एक्सपेरिमेंट असं नाही बोलतो ना पण क्रेझी एकदम. आणि तुम्हाला त्या व्हिडिओ आवडणार आहेत असं मला तरी वाटतं. कारण माझ्याकडून त्या चॅनलवरती मी 100% प्रयत्न करेन की एकदम बेस्ट देण्याचं. एकदम तुम्हाला कसं वाटतंय त्या चॅनलचे व्हिडिओ बघितल्यावर मला तुम्ही नक्की सांगा. आणि ते चॅनल कसं आहे डेली व्हिडिओ त्याच्यावर पडणार नाही. म्हणजे महिन्यात 4 व्हिडिओ येतील त्या चॅनलवरती. म्हणजे दर संडेला तुम्हाला त्या चॅनलवरती एक व्हिडिओ बघायला भेटेल.
म्हणजे आठवड्याला एक व्हिडिओ, अशा महिन्याचे 4 व्हिडिओ, अशा क्रेझी व्हिडिओ होणार आहेत. त्यावेळी काही व्हिडिओ आमचे शूट पण झाल्यात, काही अजून करायचे. खूप सारा क्रेझी कंटेंट आहे. क्रेझी कंटेंट, नवीन काहीतरी युनिक. आपल्या इथं बघितलं ना, जसं कोणी बनवलं पण नसेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या युनिक डोक्यामध्ये आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा करू. तुम्हाला व्हिडिओ त्या कुठच्या पण आवडत असतील त्या व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ते तुम्हाला आठवड्याला एकच बघायला भेटणार आहे, पण क्रेझी व्हिडिओ असणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन. ओके, तर ते सांगायचं होतं तुम्हाला. असं सगळं आहे. कॅडबरी शेवटची घेऊन आणतो. शेवटची म्हणजे तर इथून शेवटचा हा आयटम होता. खाऊन आणि पोचलो पण. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.